कर्जत तालुक्यातील पळसदरी डॅममध्ये काल पोहताना बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर आज सकाळी शोधण्यात यश आलंय. आर्यन थापर असे या 20 वर्षीय तरुणाचे नाव असून तो घनसोली येथील रहिवासी होता. या घटनेमुळे आर्यनच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आर्यन हा घनसोली येथील भारतीय विद्यापीठामध्ये BCA प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टच्या निमित्ताने तो इतर विद्यार्थ्यांसह पळसदरी येथे आला होता. कार्यक्रमानंतर तो आपल्या मित्रांसोबत डॅम परिसरात गेला होता. आर्यनला चांगले पोहता येत असल्याचे सांगितले जात असून तो डॅममध्ये पोहण्यासाठी उतरला होता. 2 वेळा पोहत जाऊन तो सुखरूप परत देखील आला होता. मात्र तिसऱ्यांदा पाण्यात उतरल्यावर तो अचानक खोल पाण्यात गायब झाला. ही घटना समोर येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी धावपळ केली. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच खोपोली येथील हेल्थ फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत सुरू केलेल्या सर्च ऑपरेशन नंतर आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास आर्यनचा मृतदेह शोधण्यात यश आले. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली असून कर्जत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काल कर्जत पोलिसच्या हद्दीमध्ये पळसदरी डॅममध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. काल रात्री आपण सर्च ऑपरेशन केलं होतं, परंतु अंधार आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता आपण काल रात्री रिस्क न घेता ते रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं होतं. आज सकाळी पुन्हा 6 वाजता मी पुन्हा रेकी करायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नांती त्या युवकाचे अर्थात आर्यन थापर नावाच्या 19 वर्षाच्या युवकाचे शव शोधण्यात आम्हाला यश आलं म्हणायला हरकत नाही. परंतु ही अशी दुर्घटना या ठिकाणी का घडते याचं कारण या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती येणाऱ्या नवागतांना माहीत नसते आणि त्या कारणे या ठिकाणी बरेच मृत्यूचे प्रसंग होतात. या ठिकाणी आपल्या पोलीस पाटील आहेत आणि या ठिकाणचे स्थानिक आहेत, त्यांनी सांगितले की असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून ते प्रयत्न करत असतात. परंतु पर्यटक किंबहुना ही यंग जनरेशन जे आहे ते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे अशी घटना घडत असतात. अशा घटना घडू नयेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही. त्या कारणे आज ही मृत्यूची घटना घडलेली आहे. या ठिकाणी स्थानिकांसह सर्वांनी आपल्याला मदत केली त्याबद्दल धन्यवाद. अशी पुन्हा घटना घडू नये.